पावसाळ्यामध्ये स्वर्ग असणारं हे विलेज डॉन हिल स्टेशन सापुताऱ्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर असणारे हे डॉन हिल स्टेशन आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण सापुतारा एक्सप्लोअर केला. सापुतारा लेक, सापुतारा सनसेट पॉईंट्स, सापुतारा गार्डन वगैरे, आणि आपण सापुतारामध्ये स्टे केला होता. सापुतारामध्ये स्टे केल्यानंतर आम्ही सकाळ 8:30 वाजता निघालो डॉन हिल स्टेशन, जे सापुतारापासून फक्त 55 किलोमीटर अंतरावर होतं. हे हेवन ऑफ हिल स्टेशन खूपच सुंदर आहे. तर इथे आपण जाऊया आणि इकडचे पॉईंट्स एक्सप्लोअर करूया. चला तर जाऊया. डॉन विलेज, डॉन हिल स्टेशन सापुतारापासून फक्त 55 किलोमीटर अंतरावर आहे. गुजरातमधील एक अजून हिल स्टेशन जे आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. डॉन हिल स्टेशन हे खूप उंचावर असून तेथून जी खालची व्हॅली दिसते ते एक नंबर असते. एक निसर्गरम्य असं वातावरण आपल्याला इकडे बघायला भेटेल. डॉन हिल स्टेशनपर्यंत पोचण्याचा रस्ता दोन्ही साईडून आहे. एक हातगड फॉर्ट मार्गे तिकडनं येतो आणि एक आपला सापुतारा आउटसाईडून येतो. त्या आउटसाईडून सिंगल रोड आपल्याला ह्या व्हॅलीपर्यंत पोचण्यासाठी भेटतो आणि खूपच सुंदर नेचरस रोड आपल्याला इथपर्यंत पोचण्यात भेटतो. जर तुम्ही निसर्गप्रेमी आहेत तर डॉन विलेजला नक्की भेट द्या, कारण की इकडचं निसर्ग पावसाळ्यात बघण्यासारखा असतो. खरंच पावसाळ्यामध्ये ही व्हॅली हेवन ऑफ व्हॅली म्हणून म्हटली जाऊ शकते. हा, वरती ना राहण्याची, खाण्याची वगैरे काही सोय नसेल. फक्त आपण जर निसर्गप्रेमी आहेत तर इकडे व्हिजिट करावे, नाहीतर दुसरं काही इथे बघण्यासारखं नाही आहे. खाण्याची पिण्याची काही सोय नाही आहे इकडे. तर आपण डॉन विलेजला जर व्हिजिट देत असतील तर खाणं पिणं कॅरी करा आणि इकडे न राहता 1 डे प्लॅन करून रिटर्न सापुताऱ्याला जा. तर तिकडे आपल्याला राहण्याची पिण्याची सगळ्याची सोय भेटून जाईल. हेवन इकडे आपल्याला एक सुंदर असा गरुडाचा स्टॅच्यू इकडे आपल्याला बघायला भेटतो आणि इकडची व्हॅली आणि इकडचा निसर्ग एक नंबर आहे. तर कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून एक्साइटिंग काही जर्नी या चॅनलवर येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा.